विधानसभा होऊन आता जवळपास 16-17 महिने झाले. शिवसेनेनं या संदर्भात आपलं नाव दिलेलं आहे. परिषदेमध्ये सुद्धा अशी टर्म संपल्यानंतर नवीन विरोधी पक्ष नेत्याचं नाव काँग्रेसच्या वतीनं दिलेलं आहे. परंतु या सरकारने किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतीने यांनी अजूनही विरोधी पक्षनेता या जबाबदारीला मान्यता दिली की विरोधी पक्षनेता नेमला. खरं तर या संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्षनेता अतिशय महत्वाचा पार्ट आहे. विरोधी पक्षनेता हा सर्वसामान्य माणसाचा आवाज असतो. परंतु भारतीय जनता पार्टीला हुकुमशाही पद्धतीनं राज्य करायचं. विरोधी पक्षनेता अजूनपर्यंत त्यांनी आमचा प्रस्ताव देऊनही नेमलेला नाही. हे सत्य आहे. परंतु मला असं वाटतं संसदीय प्रणालीमध्ये अतिशय घातक पद्धती भारतीय जनता पार्टी या निमित्तानं अवलंबून पाहते. त्यांची सुरक्षा आहे ते कमी करण्यात आलेली आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांचे काही पदाधिकारी छोटे मोठे त्यांना सुरक्षा देण्यात आली, मात्र तुम्ही माजी विरोधी पक्षनेते तुमची सुरक्षा काढली. काय वाटतंय मला असं वाटतं सुरक्षा एक प्रोसेस असते. काढली काय ठेवली काय त्यांनी फार फरक पडत नाही. जाणीवपूर्वक काढली असेल तर चूक आहे. मी अजून काही माहिती घेतली नाही, मला काही असं कळवलेलं नाही. पण सुरक्षा व्यवस्था कमी केली मला कळालेली. पण मला असं वाटत सुरक्षा व्यवस्था नसली तरी काय फरक पडेल असं मला वाटतं. पण सरकार एकांगी वागतं ते चुकीचं एवढंच.